डॉक्टर कुठल्या रुग्णांना ट्रान्सप्लांटची गरज पडू शकते? हा खूप छान प्रश्न आहे. याच्यामध्ये दोन प्रकारचे लिव्हर फेल्युअर आपण म्हणतो. युजली सगळ्यांना एंड स्टेज लिव्हर डिसीज म्हणतो. तर जे अल्कोहोल आपल्या इंडियामध्ये सगळ्यात जास्त आहे ते. सेकंड आहे डायबिटीज किंवा ते आपलं नॅश नॉन अल्कोहोलिक रिलेटेड जे लिव्हर डिसीज असते. आणि फिमेल्स वगैरे सगळं त्यांच्यामध्ये जे कॉमन आहे ते ऑटोइम्युन प्रकारचं लिव्हर डिसीज असते. तर ह्या सगळ्यांमध्ये एंड स्टेज लिव्हर डिसीज झालेले असतात. एंड स्टेज म्हणजे कुठले कुठले, त्याच्यामध्ये पण डिकॉम्पन्सेटेड लिव्हर डिसीजेस त्याच्यामध्ये प्रकार असतात. डिकॉम्पन्सेशन म्हणजे नेमकं काय, तर पोटामध्ये पाणी होणं, रक्ताची उलटी होणं, लिव्हर हिपॅटिक कोमा होणं, हिपॅटोरिनल सिंड्रोम म्हणजे किडनीला पण सुरुवात होणं, पोटातल्या पाण्यामध्ये इन्फेक्शन होणं, त्याला आपण SBP म्हणतो, तर ते असं होणं, किंवा पेशंट हिपॅटिक हायड्रोथोरॅक्स म्हणजे छातीमध्ये पण पाणी तयार होतं. तर या सगळ्या गोष्टींमुळे पण आपण इंडिकेशन असतात की हे लिव्हर ट्रान्सप्लांट त्याला करायला पाहिजे.